कारण की मला काळी भाकरी नाही आवडत. काळी भाकरीला काय म्हणतात मला ज्वारी बाजरीमध्ये खूप कन्फ्यूज आहे. काळी आणि पांढरी म्हणते मी. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आम्ही मागवलंय स्टँड, काय म्हणतात त्याला, गॅसचं. हां ट्रॉली, गॅसची ट्रॉली मागवली आम्ही कारण की आमची खराब झाली होती म्हणून. आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे. पप्पा ते जॉईन करतात आहेत. त्याला असे हे सेपरेट आले आणि हे सेपरेट आले चाक. तर पप्पा त्याला जॉईन करतात आहेत. फक्त स्क्रूने फिट करायचे ते. आणि क्वालिटी चांगली. म्हणजे इथे आहे ना, इथं डायरेक्ट म्हणजे हे नाही, इथं फक्त हे काय करतात ठेवलं, काय करतात जॉईंट इथं नाही, म्हणजे व्यवस्थित आहे चांगलं. आणि दुसरं काय होतं की डाग पण पडतात ना फरशीला, त्यामुळे हे लोखंडाचे लोखंड हे चांगले, क्वालिटी चांगली. म्हणजे आम्ही दोन घेतले, एक स्टॉक मधलं सिलेंडर त्याला पण, आणि एक गॅस आपलं चालू किचन मध्ये त्याला पण हे घेतलं, दोन्ही घेतले. आता हे फिट करायचं सगळं. हे करा बरं असं. काय इकडे इकडे कुठं फिरतंय. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मस्त एकदम सोन्याने एकदम. आणि वरचं बघा काढायचं. वा वा मस्त. आणि आज आहे ना, म्हणजे आज माझी मुलगी मानसी किती तर म्हणजे किती वय झालं त्याचं, 26. म्हणजे 26-25 वर्षात ते आम्हाला सोडून कधी राहिले नाही. काय म्हणते त्याला, चांगले कुंकू वगैरे लावून आली मम्मी. लक्ष्मीच दिसते, खरंच दिसते, छान दिसते. आता तिथं लावतातच बायका एकमेकींना. हो. आणि इथं असं मांग पण भरतात तिळानी. दमलीस का? मग काय, पण नाही काय वाटलं एवढं, बरं वाटलं जरा फिरून. आता संध्याकाळी नाही जायचं कुठं फिरायला. छान वाटलं, छान दिसते. 6 देव झाले आमचे. 6 कुठले कुठले? 5 नाही 6 झाले.
खंडोबा, हा खंडोबाचा पायथा, हा. विठ्ठल मंदिर, जानूबाई, परत ते हे गणपती तिथला हा. ते 4. आता दत्त मंदिर तिथंच अक्कलकोट स्वामी. बरं झालं. पप्पांकडे मोबाईल घेतला की लगेच पप्पा बघतात. छान झालं, मस्त झालं. बरं. आता मी जेवायला राहिलं तुझ्या. अयो हा ना, पप्पा आमचे नेहमी संक्रांतीला आता वाजलेत 2:45 आणि पप्पा आणि मी थांबले. रोज थांबते ना, मग एक दिवस थांबायचं त्यांनी. मग थांबलो की. दोघांचा मिळून असतो सण, दोघांनी पण हो, सुनाले. दोघं पण हे करायचं, काय म्हणते त्याला, सण साजरे करायचे. हो. गाडी जाते. तर आज दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस सगळा पूर्ण मी झोपून काढलाय, कारण की थोडंसं बरं नाही आहे. डोळ्यावरून तर तुम्हाला वाटतच असेल सुजलेत डोळे, काय माहिती असं दुखतात पण डोळे आणि सुजलेत पण, काय झालंय काय माहिती. दुपारची झोपत पण नाही मी, कारण की डोळे सुजतील अजूनच म्हणून. आणि थोडंसं काल संक्रांती पण काय मूडच नव्हता आमचं, कारण की तिथे तिकडे आहे आणि फर्स्ट टाईम असं झालं की संक्रांतीला नाही येते. आणि इट्स ओके, थोडीशी सवय होईल हळूहळू. आणि आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस, तर सकाळी काहीच नाही, असं नॉर्मल गेलं दिवस, आज काहीच नाही केलं. आणि आज खायची होती भाकरी, म्हणजे जी भोगी दिवशी भाकरी करतात ती संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे किंक्रांती काहीतरी म्हणतात, आणि त्या दिवशी भाकरी खातात. तर मी सकाळी भाकरी खाल्ली, ते पण एवढीचाच एकदम तुकडा खाल्ला, शास्त्रा बार्गे मम्मी म्हणते आमची. तर मी थोडासाच खाल्ला, कारण की मला काळी भाकरी नाही आवडत. काळी भाकरीला काय म्हणतात, ज्वारी की बाजरी, म्हणजे आम्ही पांढरी करतो भाकरी कधीतरी, आम्ही भाकरी नाही खात जास्त. आणि इथं मी लिहील, मम्मी पप्पांना विचारून लिहील काय म्हणतात. मला ज्वारी बाजरीमध्ये खूप कन्फ्यूज आहे, काळी पांढरी म्हणते मी. आणि आता नाही खात तर काय. आणि संक्रांतीचा दिवस मम्मीचं तुम्हाला सगळं मी दाखवलं. ती हळदी कुंकवाला गेली ती, घरात पण हळदी कुंकू होतं, पण मी काहीच नव्हतं आवरलं. आणि आता सगळं सेट आहे, 2-3 दिवस फक्त. हा लॉग उद्या येईल सकाळी. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरी करतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले. किंक्रांत म्हणून पाळला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. याच दिवशी महिला हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. आणि असं एडिट करून मी संध्याकाळी थोडंसं फक्त एकदम छोटासा लॉग झाला आहे, मागच्या लॉगपेक्षा पण छोटासा लॉग झाला आहे. आणि मी लॉग टाकला आहे दीदीचा, तर म्हणजे माझा व्ह्यूज येतात तेवढ्या, पण असं 4-5 दिवसांनी असे 200-300च्या पुढे जातात, म्हणजे हळूहळू पुढे जातात. तर एकाच दिवसात 300 व्हायला लागलेत मला असं वाटते. हां, 300 होतील आता व्ह्यूज. तर किती म्हणजे लगेच लोकांनी पण बघितलं. थँक्यू सो मच ज्यांनी छान कमेंट केल्या आहेत, त्यांना थँक्यू सो मच. ज्यांनी बघितलं आहे नुसतं टायटल वाचून, तर त्यांना पण थँक्यू. आणि मी काय नाही जास्त बोलणार. आणि मी विश केलंच नाही तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊन आता झाल्यावर पण करते तरी पण. आणि चलो, तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुढचं लॉग छान येतील. थोडंसं मला सेट व्हायला टाईम लागतो आहे, कारण की ऑफकोर्स वाटणारच. आणि थोडंसं आज तारीख आहे 16. हळूहळू तुम्हाला लॉग येतील माझ्या. आता एकटीचे मला एकटीला करायला लागते, तरी मी एडिटिंग मी पहिले एडिट करायचे, नंतर दीदी करायला लागली, नंतर मी सगळं विसरून गेले. क्रिएटिव्ह मी करायचे आधी पण थोडंसं दीदीपेक्षा कमी, पण आता मी एडिट पण छान करते. कालचा लॉग पण दीदी म्हणते चांगलं केलं एडिट, ती पण लॉग बघून इमोशनल झाली तिकडं. आणि
आम्ही तर सारखंच असतो. आणि ऑल सेट ऑल गुड, हॅपी हॅपी आता सगळे. आणि लवकरच आपण दीदीला पण भेटू, तुम्हाला पण भेटवेल मी. आणि चलो लॉग एंड करते आता मी. पुढचा लॉग नंतर छान करूया आपण. थोडंसं मला रेस्ट म्हणजे थोडंसं बरं नाही वाटत आहे, त्यामुळं मी आजच्या 2 दिवस रेस्ट करणार आहे आणि नंतर छान लॉग येणार आहे. आणि आता आमच्या तिघांचे लॉग तुम्हाला दिसतील. आणि चलो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे यार सबस्क्राईब करा आणि कमेंट तर तुम्ही करता त्याचे छान छान. सबस्क्राईब करा. जे लॉग नुसता बघतात ते व्ह्यूज जास्त येतात पण सबस्क्रायबर कमी आहेत, तर नुसतं बघून जाऊ नका, सबस्क्राईब करा. आत्ता ज्याने कोणी कळलं नसेल तर हा लॉग बघून सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.